सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेली जी शिक्षक भरती होती त्या संदर्भात जे आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे प्रस्ताव माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना जे मंत्रालयातून त्या संदर्भातले पत्र आले आहेत आणि त्यामध्ये माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी देखील त्या पत्राला अनुसरून 19/4/2024 रोजी राज्यातील जे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त असतील, जिल्हा परिषदेचे सीओ असतील, ईओ असतील, त्यानंतर मुख्याधिकारी असतील नगर परिषदेचे किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांचे ज्यांनी विना मुलाखतीचा म्हणजेच मुलाखतीशिवाय पदभरतीचा ज्यांनी निवड केला होता ऑप्शन, त्यांना हा पत्र लिहिलेला आहे. त्यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार जे पवित्र पोर्टल मार्फत 25/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती निवड यादी, त्या यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणी तसेच पुढील आवश्यक कारवाईकरिता हा पत्र त्यांनी लिहिलेला आहे. त्यामध्ये नेमका कोणता संदर्भ घेण्यात आलेला आहे तर निवड यादीचा संदर्भ घेण्यात आलेला आहे. त्यानंतर 25/34 जे 55% TAT बाबतची याचिका आहे त्याचा रेफरन्स त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर नागपूर हायकोर्टाची एक याचिका आहे महत्त्वाची शिक्षक भरती संदर्भात, ते 4536/2023 यामध्ये जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत जे शिक्षकांची भरती आहे त्या संदर्भातली याचिका दाखल केली होती. तर त्याचा देखील महत्त्वाचा 11 मार्चचा एक महत्त्वाचा आदेश आहे. त्यामध्ये शिक्षकांची भरती प्रक्रिया करण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश आहे. त्यानंतर 4 नंबरचा रेफरन्स जे शासनाचे पत्र आहे 19/4/2024 त्याचा रेफरन्स त्यांनी घेतलेला आहे. तर ते कोणता पत्र आहे तर स्क्रीनवर आपण बघू शकता. हा जो पत्र आहे याचा रेफरन्स घेऊन मान्य आयुक्त साहेबांनी हा पत्र काढलेला आहे त्याच दिवशीमध्ये. तर शिक्षण आयुक्त साहेबांना जे आहेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने मंत्रालयाच्या वतीने 19 एप्रिल 2024 रोजी TIT 2022 नुसार जे काही उमेदवार यापूर्वी 25/2/2024 रोजी निवड झालेले आहेत तर त्यांना नियुक्ती आदेश देण्यासंदर्भात हे आदेश आहे. यामध्ये निवडणूक आयोगाचा जे प्रस्ताव गेला होता त्यांच्याकडे, तर त्यांनी सी-विजिल ॲपद्वारे जे आहे राज्य शासनाला भारत निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांचे सचिव यांच्या वतीने सी-विजिल ॲपद्वारे जे आहे शासनास एक पत्र देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये नेमका काय सांगण्यात आलेलं आहे तर भारत निवडणूक आयोग यांचे जे सचिव आहेत त्यांनी पत्राद्वारे सांगितलेलं आहे की 16/4/2024 पत्रान्वये दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील शिक्षक भरती संदर्भात TIT 2022 मधील गुणांच्या आधारे झालेले जे काही 11,085 उमेदवार होते यांना नियुक्ती देण्यासंदर्भात हा प्रस्ताव होता. तर त्यामध्ये शिफारसी संदर्भात ज्या ज्या ठिकाणचे म्हणजे संबंधित जिल्ह्याचे निवडणूक म्हणजेच लोकसभेचा जे काही आपल्या राज्यामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे तर 5 टप्पे हे वेगवेगळे जिल्ह्याचे आहेत. तर त्यामध्ये त्या त्या जिल्ह्यातील जर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर मित्रांनो इथे त्यांना नियुक्ती आदेश देता येणार आहे. अशा प्रकारचा जे निवडणूक आयोगाने इथे शिक्षण विभागाला परवानगी दिलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपल्या पहिला फेज जे 19 एप्रिल रोजी झालेला आहे त्यामध्ये नागपूर आणि गोंदिया वगैरे हे जे काही जिल्हे होते तर त्या उमेदवारांना आता इथे नियुक्ती संदर्भात जे त्यांचे प्राधिकारी आहेत ते ते नियुक्ती त्यांना देता येणार आहे, कारण तिथलं मतदान संपलेलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा, अकोला जे काही दुसरे फेजचे जिल्हे आहेत तर ते झाल्यानंतर 26 एप्रिल नंतर बुलढाणा जिल्हा असेल, अकोला असेल, सेकंड फेजचे जे काही टप्प्यामध्ये असणारे जिल्हे असतील तर त्यांना देखील 26 एप्रिल नंतर म्हणजेच इलेक्शन झाल्यानंतर ते कारवाई करता येणार आहे. असे प्रकारचे निर्देश जे आहे आयुक्त कार्यालयाला इथे दत्तात्रय शिंदे जे की कक्ष अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनाचे शिक्षण खात्याचे त्यांनी दिले होते. तर त्याला अनुसरून मान्य आयुक्त साहेबांनी इथे जे आहे हा पत्र काढलेला आहे. त्यांनी देखील इथे नियुक्ती प्राधिकारी यांना सांगितलेलं आहे की जे शिक्षक भरती प्रक्रिया आहे ते विविध न्यायालयीन निर्णय असतील किंवा त्यामध्ये शासनाचे आदेश असतील, तरतुदी असतील त्यानुसार आम्ही करत आहोत. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यानंतर प्रेफरन्स घेण्यात आले होते आणि 25/2/2024 रोजी जे काही निवड यादी ते प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यानच्या काळामध्ये जे लोकसभा आहे इलेक्शन्स त्याची निवडणुकीची आदर्श आचारसंहिता इथे लागली होती. त्यामुळे सगळे जे नियुक्त्या होत्या रखडल्या होत्या. कोणाचे DV असेल ते देखील रखडले होते आणि त्यामध्ये समुपदेशन प्रक्रिया इतर सगळे हे निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने ते थांबले होते. तर या संदर्भात राज्य शासनाच्या वतीने जे आहेत इथे भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडे संदर्भात
त्यांनी परवानगी मागितली होती. त्या परवानगीमध्ये नेमका त्यांना सांगण्यात आलेलं आहे की 11,085 जे उमेदवार त्यांची निवड झालेली आहे, तर त्यांची शिफारस झालेल्या उमेदवारांना त्या जिल्ह्यातील जर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्यांना तिथे नियुक्ती देता येणार आहे. म्हणजेच मतदानाच्या दिनांक नंतरच्या दिवसापासून नियुक्ती देण्याची कारवाई जी आहे ती नियुक्ती प्राधिकारी यांना करता येणार आहे. अशा प्रकारचे मान्य सूरज मांढरे साहेब जे की राज्याचे शिक्षण आयुक्त आहे यांनी देखील पत्राद्वारे सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना त्यांनी ते सूचित केलेले आहे. तर यानंतर मुलाखतीशिवाय या निवड प्रक्रियेतील उमेदवारांना आपल्याशी संबंधित मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर तात्काळ नियुक्ती देण्याबाबतची कारवाई करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून देखील इथे जिल्हा परिषदांना देण्याचे मान्य आयुक्त साहेबांनी सांगितलेले आहे. यानंतर पवित्र पोर्टलद्वारे नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवडीसाठी शिफारस झालेली आहे. अशा उमेदवारांना जे तुम्ही पुन्हा त्यांची सर्व पात्रता तपासूनच खात्री करूनच नियुक्ती आदेश देण्याची कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत. तसेच पवित्र पोर्टलवर देखील त्यांना उमेदवारांच्या रुजूबाबतचा अहवालची जी सुविधा आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचं देखील त्यांनी इथे कारवाई करून त्याचा संदर्भातला जे काही अहवाल आहे ते आयुक्त कार्यालयास अवगत करावे अशी माहिती देऊन त्यांच्या पत्रामध्ये ही माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, आत्ताच्या घडीला महत्त्वाची हीच आहे की पहिल्या फेजमध्ये जे आपला 19 एप्रिलला पहिला फेज झालेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा इलेक्शनचा, आणि सेकंड फेज जे आहे ते 26 एप्रिलला आहे. तर पहिल्या फेजमध्ये झालेले जे काही जिल्हे असतील ते देखील आता आपण पुढे बघूया. त्यांना नियुक्ती देण्यापासून आता कोणतीही आचारसंहितेचा अडथळा त्यांना येणार नाही, कारण त्यांची नियुक्ती आता जे निवडणूक आयोगाची परवानगी घेतल्यानंतरच त्यांना हा मिळालेली परवानगी आहे. नियुक्त्या हे जे थांबलेल्या होत्या तर इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांना कारवाई करता येणार आहे. नियुक्ती प्राधिकारी यांना आता सेकंड फेज 26 एप्रिलला आहे. त्यानंतर अजून आपल्या राज्यामध्ये 3 टप्पे असणार आहे जे 20 मे पर्यंत चालणार आहे. तर ज्या ज्या जिल्ह्यातील मतदान संपले असतील त्या नियुक्ती प्राधिकारी यांना शिक्षकांना नियुक्ती देता येणार आहे. आता राहिला प्रश्न उर्वरित याद्यांचं किंवा नेक्स्ट राऊंडचं. तर मित्रांनो, सध्याच्या घडीला त्या संदर्भातली कोणतीही यामध्ये अपडेट्स देण्यात आली नाही. परंतु जेव्हा आपले 20 मे नंतर हे असणार आहे म्हणजे शेवटचा टप्पा असणार आहे, त्यानंतर नक्कीच शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने किंवा शासनाच्या वतीने जे काही पुढील निर्देश असतील त्यानुसार कारवाई होईल. तो देखील आपल्याला पवित्र पोर्टलवर इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून पाहायला मिळतीलच. तर आत्ताच्या घडीला हे महत्त्वाची अपडेट्स होती ज्यामध्ये उमेदवारांचे DV थांबले असतील किंवा समुपदेशन थांबलं असेल तर त्यांना इथे ते कंटिन्यू करता येणार आहे इलेक्शन त्यांचा संबंधित जिल्ह्याचा फेज झाल्यानंतर.